नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आहे ना, बघा आता इथे ना मी वाटाणे घेतले आहे आणि हे वाटाणे कमीत कमी 300 ग्रॅम आहेत आणि त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला मी इथे शिजत ठेवलं आणि इथे लगेच 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि चवीप्रमाणे मीठ असं छान मिक्स केलं आणि पाणी ओतून हे आपल्याला घट्ट गोळा याचा मळायचा आहे. कारण की ना मी आज याचा मस्त असा लच्छा पराठा बनवणार आहेत, कारण की माझ्याकडे अचानक असे पाहुणे आलेले आहेत आणि म्हणजे ते असे आले की ते मला सरप्राईज देण्यासाठी आले आणि त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि त्यांना लगेच जायचं आहे. मेन असं प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांना असं जाऊन द्यायचं नाही आहे मला. त्यांना म्हटलं नाही, तुम्ही जेवण करूनच जा, कारण की खूप लांबून ते आले आणि पुन्हा म्हटलं आता परत ते कधी येणार कधी नाही ना. तर म्हटलं आता जेव्हा येतील तेव्हा याल तुम्ही, पण आत्ता आले आणि पहिल्यांदा आले तर मग असं नका जाऊ म्हणून. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तुमच्याकडे अर्धा तास आहे तर मी अर्धा तासामध्ये तुमच्या दोघांसाठी फटाफट जेवण बनवते. तर मग मी इथे ना मस्त म्हटलं चल मी यांच्यासाठी ना लच्छा पराठा आणि मटार पनीरची भाजी बनवणार आहे आणि असा मी बेत केला. तर आता हे पाहुणे कोण आहे तर बघा मी तुम्हाला सांगतेच. तर आहे ना हे पीठ छान मळून घेतलं आणि मस्त थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला असं सॉफ्ट करायचं. कारण की आपल्याकडे जास्त वेळ नसेल, आपल्याला लगेच करायचं असेल ना, पीठ छान हे मळून घ्यायचं. कारण की मग आपला जो पराठा होणार आहे ना लच्छाचा, खूप म्हणजे वरतून आहे ना एकदम असा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, खायला एकच नंबर, एवढे टेस्टी होतात. तर मग आहे ना मी असं फटाफट, कारण की वेळ नव्हता ठेवण्यासाठी रेस्टला, म्हणून मी पटापट असं मळून घेतलं, व्यवस्थित छान मळून घेतलं जेवढं मला मळता येईल तेवढं. आणि थोड्या वेळ मग आपली भाजी होईपर्यंत त्याला मी रेस्टला ठेवून दिलं. तर मग असं छान त्याला तेल लावून लावून मी इथे त्याला मळून घेतलं. कारण की ना आता बघा ना, मी तुम्हाला ना गेल्या वेळेस सांगितलंच होतं ना एका शॉर्ट व्हिडिओमध्ये की माझ्याकडे कोण आलं आहे, कशासाठी आलं आहे, ते सगळं मी तुमच्याशी शेअर केलं होतं की नाही. मग आता आहे ना तीच माझ्याकडे अंकिता आली आहे, म्हणजे अचानक आले ते बँगलोरवरनं आणि ते म्हणजे तिच्या आईच्या घरी आले आणि मग ते अचानक मला म्हणजे सरप्राईज देण्यासाठी भेटण्यासाठी आली. आणि म्हटलं आता चला, तिचे मिस्टर पण आहे तर म्हणजे ते पहिल्यांदाच आले तिचे मिस्टर. तर म्हटलं आता असं नको जाऊस तू, आता पुन्हा तुम्ही एवढ्या लांबून कधी येणार वगैरे असं मी तिच्याशी बोलत होती. तर म्हटलं जेव्हा तुम्ही याल तेव्हा या, पण आता थांब असं. त्यांचा उपवास होता, तर उपवास होता म्हणून मला नॉनव्हेज पण बनवता येत नव्हतं. तर म्हटलं आता घाईघाईमध्ये मी काय बनवू, तर म्हटलं नाही, मी अर्धा तासात, म्हणजे अचानक मला सुचलं, अचानक ते डोक्यात आलं की नाही चल मी यांच्यासाठी जरा पटापट असं अर्धा तासामध्ये बनवते. कारण की म्हणजे खूप माझ्या जीवाभावाची माणसं आहेत ती. आणि म्हणजे आता जे माझ्याकडे अवेलेबल घरामध्ये होतं ना तेवढ्याच साहित्यामध्ये मी सगळं पटापट केलं. कारण मला काहीच आयडिया नव्हती किंवा बाहेरून काही आणायला तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे. तर आता बघा इथे ना पीठ छान मी मळून घेतलं आणि साईडला ठेवलं. आणि इथे मी ना तेल जरा जास्त घेणार आहे, आणि कारण की ना मला कांदा याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणून मी तेल जास्त घातलं. आणि बघा आता कांदा आहे ना मस्त लालसर रंग येईपर्यंत मी याला आहे ना इथे तळून घेत आहे. त्याला आहे ना एकसारखं इथे आपण तळून घ्यायचं, फिरवत राहायचं, म्हणजे अजिबात तो कुठे जास्त जळत नाही किंवा अर्धा कच्चा राहत नाही, असा प्रॉब्लेम नाही होत. म्हणून मग ते छान मी पटापट पटापट त्याला आहे ना व्यवस्थित असं तळून घेतलं. आणि खूप ही ना म्हणजे जे आपल्या घरातलं जे नॉर्मल वस्तू आहेत ना त्या साहित्यात होणारीच आपली ही रेसिपी आहे. एकदम ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी आणि लच्छा पराठा, खूप छान. आणि म्हणजे आपल्याकडे कधी असे गेस्ट पाहुणे वगैरे अचानक जर आले ना, किंवा कोणासाठी जर आपल्याला असं जेवण बनवायचं असेल किंवा आपल्या घरामध्ये अशी छोटी मोठी पार्टी करायची असेल ना, आपण ह्या पद्धतीने नक्कीच मुलांसाठी जेवण बनवू शकतो. तर आता बघा इथे ना कांदा छान असा तळून झाला आणि त्याचं तेल नितरेपर्यंत त्याला आहे ना व्यवस्थित आपल्याला, म्हणजे तेल त्याचं जेवढं एक्स्ट्रा तेल त्याच्यामध्ये आहे ना सगळं काढून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं तेल आहे ना व्यवस्थित काढून घेतलं यातलं. छान वरतून असं त्याला दाबून घ्यायचं जाळीमध्ये आणि सगळं तेल नितरून काढायचं. आणि लगेच मग बाकीचा जो मसाला आहे ना, लसूण घेतला, 2 लाल मिरच्या, काजू घेतले इथे मी 5-6, आणि लसणाच्या 9-10 पाकळ्या, आणि अद्रक घेतलं आहे मी. आणि असं छान हे पण इथे मी तळून घेतलं.
कारण हे सगळं बनवताना ना म्हणजे आपण ना बघा ना कधी कधी असं घाईमध्ये जर काही केलं आणि खूप आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल हे असतं ना बाबा म्हणजे आनंद, त्या आनंदाच्या भरात मी एवढं घाईघाईत बनवत होती पण खूप जास्त टेस्टी झालं होतं. खरं सांगते तुम्हाला, एवढं टेस्टी झालं होतं ना म्हणजे खूप त्यांनी कौतुक केलं माझं की अर्ध्या तासामध्ये तुम्ही खरंच किती छान जेवण बनवलं किंवा किती पटापट केलं ह्या गोष्टी असं. तर खूप मस्त झाली होती भाजी वगैरे. तर आता बघा हे सगळं इथे तळून झालं ना, हे पण मस्त तेल नितरून सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच तेलामध्ये ना लगेच पनीर टाकायचं. पनीर पण इथे आपल्याला जरासं आहे ना भाजून घ्यायचं आहे. त्याला पण मस्त इथे तळून घेतलं जरा 5-6 मिनटं. असा हलका गुलाबी रंग येईपर्यंत पनीर मी इथे तळून घेतलं आणि लगेच आता एक साईडला मी वाटण मिक्सरमध्ये दळायला घेतलं आणि सगळं हे वाटण आहे ना छान बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि लगेच आहे ना तेल त्याच पातेल्यामधलं अर्ध तेल काढून टाकलं मी. सगळं तेल काढून टाकलं ना आपल्याला भाजीपुरतं लागेल ना तेवढंच तेल मी इथे ठेवलं. आणि आता बघा लगेच गरम तेलामध्ये ना इथे मी जिरे टाकले आणि जिरे छान परतून दिले. जिरे मस्त इथे असे परतून घ्यायचे आणि लगेच आहे ना 2 टोमॅटोची पेस्ट मी केली होती ती पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकली आणि छान याला परतून घ्यायचं आहे. एवढं व्यवस्थित परतून घ्यायचं ना म्हणजे झाकण ठेवून ठेवून याला आपण परतून घ्यायचं, कारण की ना मग याचा पूर्ण आंबटपणा निघून जातो आणि भाजी अजिबात आंबट होत नाही. मग तुम्ही कोणती पण भाजी करा पण आपण जर पेस्ट वापरत असेल ना टोमॅटोची म्हणजे ह्या पद्धतीनेच तिला तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे अजिबात कोणतीच भाजी आंबट लागत नाही. तर ना ही पेस्ट ना मी कमीत कमी ना 4-5 मिनटं छान परतून घेतली. त्याच्यावरती झाकण ठेवलं, झाकण ठेवून मी इथे त्याला वाफ दिली. असं 1-2 वेळा ना मस्त त्याला वाफ देऊन घेतली, चांगली शिजवून घेतली ही पेस्ट आणि सगळा आंबटपणा त्यातला काढून टाकला. आणि आपले जे नॉर्मल घरातले मसाले असतात ना ते सगळे मसाले मी इथे वापरले. आता याच्यामध्ये बघा मी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली 1.5 चमचा आणि ती टाकून पण इथे छान मी मिक्स केलं सगळं. व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनटं हे पण मी छान परतून घेतलं. आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं आहे ना ते सगळं वाटण आता आपल्याला इथे टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हे वाटण टाकून पण मी इथे छान मसाला परतून घेतला व्यवस्थित. छान त्याला परतून घ्यायचं आहे, कारण आहे ना आपल्याला फक्त मसाला परतण्यासाठी किंवा मसाला चांगला रेडी करण्यासाठीच जरा मेहनत करायची, नंतर आपली भाजी खूप लवकर होते. छान इथे सगळं आता मिक्सरचा जार आहे ना सगळा पुसून मसाला काढून घेतला. आणि छान त्याला परतून इथे मी घेतलं. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. आणि इथे मी लगेच धना पावडर, हळदी पावडर, घरातले लाल तिखट मसाले, गरम मसाला पावडर, हे सगळे आपल्या बेसिक मसाले मी टाकले. जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, हे सगळे मसाले टाकून इथे ना व्यवस्थित परतून घ्यायचे. गरम मसाला पावडर पण मी इथे 1 चमचा वापरली, कारण मी खडे मसाले नाही टाकले. गरम मसाला पावडर टाकले 1 चमचा, कारण की त्याने आपल्या भाजीला खूप जास्त फ्लेवर छान येतो.
आणि छान हा मसाला एकदम परतून घ्यायचा आहे. एवढी भाजी आपली टेस्टी झाली होती ना, खरंच तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण ही भाजी ना चक्क मी ना म्हणजे ती भाजी नंतर माझी लगेच झाली, पण पहिले सुरुवातीला आहे ना तिला 15-20 मिनटं माझे असेच गेले सगळे मसाला करण्यात वगैरे. आणि कारण की हे जेवढं व्यवस्थित आपला हा मसाला छान रेडी झाला ना, नंतर अजिबात वेळ लागत नाही. मग नंतर फक्त मी पराठे होईपर्यंत भाजी ना मंद आचेवर शिजवून दिली. तर बघा आता इथे ना हे मसाले मी असे छान परतून घेतले, व्यवस्थित पूर्णपणे शिजवून घेतले. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला लगेच हे टाकायचे आपले वटाणे मी पहिले शिजत ठेवले होते, त्यामुळे वटाणे व्यवस्थित 80% शिजलेले आहेत. आता वटाणे मी याच्यामध्ये सगळे टाकून दिले आणि याला छान मिक्स करायचे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता याला पण आपण हे ना एक वाफ दिली. आणि जे आपलं बघा आता मिक्सरचे भांडे असतात ना, तेवढं धुवून पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला जरा ग्रेव्ही पण हवी ना, म्हणून ते सगळे मिक्सरचे भांडे धुवून मी ते पाणी पण इथे वापरलं. आणि छान इथे एक वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर आता इथे बघा छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर याला मस्त आपण आहे ना हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आहे ना आपण तळून घेतलेलं पनीर याच्यामध्ये टाकून दिलं. पनीर टाकल्यानंतर पण याला आहे ना छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता भाजी बघा इथे ना छान मिक्स केल्यानंतर ना याला उकळी येऊन दिली एक छान. आणि लगेच साईडच्या गॅसवर याला मी आता स्लो गॅसवरती ठेवून देते, कारण उकळी आल्यानंतर ना मस्त आता पराठे होईपर्यंत स्लो गॅसवर आपली भाजी खूप चांगल्या पद्धतीत होते. आता लगेच मी एक साईडला पराठे लाटण्याची पण तयारी करते. आता पराठे होईपर्यंत आपली भाजी एकदम मस्त भन्नाट होणार आहे. बघाच तुम्ही किती छान ग्रेव्ही झाली होती नंतर. आता एक साईडला मी पराठे पण लाटायला घेतले. आता जे पीठ मळून ठेवलं होतं ना, त्यातला असा एक छान मस्त गोळा काढून घ्यायचा व्यवस्थित. आणि याला आहे ना हाताने जरासा पसरून घ्यायचा आणि थोडंसं पीठ टाकून ना, कारण आहे ना लच्छा पराठा आहे ना हा मैद्यामध्येच बनवला जातो, पण म्हटलं आता कसं आपण घरात बनवतो ना, म्हणून घरामध्ये बनवलं ना तर जरा हेल्दी बनवलेलं बरं ना, म्हणून मी गव्हाचं पीठ असं निम्म करून बनवते. आणि आता आहे ना वरतून पण मी इथे गव्हाचंच पीठ वापरलं. आणि आता ह्या पद्धतीने ना चांगली मोठी चपाती लाटून घ्यायची. आणि त्याला आहे ना मस्त असं तूप लावून घेतलं, सगळीकडे छान तूप लावून घेतलं. कारण आहे ना असं तूप किंवा तेल असं लावून घेतलं ना, आतून पराठा आपला एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट, खायला तर एवढा एकदम मऊ लागतो आणि वरतून असा क्रिस्पी बनतो. खूप छान आपले लच्छे पराठे होतात ह्या पद्धतीने जर आपण घरामध्ये बनवले तर. आणि बघा आता तूप लावल्यानंतर ना त्याच्यावरती छान थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने त्याची घडी करायची. बघा ह्या पद्धतीने ना अशा घड्या करत चालायच्या आपण. आता ह्या पद्धतीने मस्त त्याची घडी केली, एकसारखी घडी करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे आणि होतात पण छान आणि खायला पण खूप भन्नाट लागतात. आपल्याला म्हणजे असं काही केलं ना हॉटेलला जायची गरजच नाही पडत. म्हणजे मुलंसुद्धा खूप खुश होतात आपण ह्या पद्धतीने असं बनवलं की. तर आहे ना मस्त आता अशी घडी करून झाली का लगेच त्याला अशी घडी करून आहे ना जी आता साईड आहे ना ती खाली दाबून द्यायची. आणि आता वरतून आहे ना पीठ टाकायचं. पीठ टाकून याला आहे ना आपण असंच लाटून घेऊया लगेच. आता ह्या पद्धतीने मी सगळे पराठे पटापट लाटले. आणि याच्यावरती ना मी
म्हणजे कुटलेली मिरची असते ना, लाल मिरची, तर मी आता याच्यावरती लाल कुटलेली मिरची आणि कोथिंबीर असं वरतून टाकून ना याला छान पुन्हा एकदा मी लाटून घेणार आहे. आणि खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं आपल्याला मीडियमच लाटायचा आहे पराठा. बघा आता ह्या पद्धतीने ना कुटलेली मिरची मी छान लावून दिली आणि वरतून छान कोथिंबीर टाकली आणि हाताने ते असं जरा असं हलकं दाबायचं आणि वरतून लाटणं फिरवायचं, म्हणजे हे सगळं व्यवस्थित पराठ्याला चिपकलं जातं. आणि आता आहे ना आपल्याला हा पराठा भाजताना ना मीडियम गॅसवरच भाजायचा आहे. फास्ट गॅसवर ना तो पटापट असं जळेल, म्हणून मीडियम आचेवरच याला भाजायचं आहे, कारण की तो लच्छा पराठा आहे ना असा दिसला पाहिजे आपल्याला छान. असं पहिले थोडंसं पॅनला ना थोडंसं हलकं तूप लावून घेतलं मी आणि पराठा त्याच्यावर टाकून दिला. आणि लगेच म्हणजे पटापट हे पराठे झाले आणि लगेच एक साईडला मी त्यांना जेवायला पण वाढलं, कारण अर्ध्या तासामध्ये त्यांना द्यायचंच होतं मला कसं पण, कारण की त्यांची रात्रीची फ्लाईट पण होती, त्यांना लगेच जायचं होतं. आणि आता बघा पराठा भाजताना ना मीडियम गॅसवर आपल्याला इथे भाजायचं आहे आणि हलकं थोडंसं तूप लावायचं आणि असं हळूहळू त्याला आहे ना उलटणीने ना फिरवत राहायचं. आणि थोडंसं वरतून तूप वगैरे म्हणजे तुम्हाला बटर आवडत असेल तर आपण बटर पण लावू शकतो, पण मी तूपच वापरलं इथे. कारण मीडियम गॅसवर का भाजायचं की ते म्हणजे आपल्याला वरतून एकदम क्रिस्पी करायचं आहे आणि आतून तो मस्त सॉफ्ट राहिला पाहिजे. म्हणजे आतून तो फास्ट गॅसवर केलं ना की मग तो आहे ना असा कडक होतो आतून पण, किंवा वातड होतो, तसा नाही झाला पाहिजे. म्हणून तो मीडियम गॅसवरच आपल्याला इथे भाजायचे आहेत. आणि छान असं तूप वगैरे लावून घ्यायचं. आता ह्या पद्धतीने ना मी सगळे पराठे पटापट एक साईडला लाटत होते आणि लगेच पटापट भाजले. बघा आता ह्या पद्धतीने आपले पराठे बघा किती छान झालं आहे आपला लच्छा पराठा, आणि खूप जास्त टेस्टी पण खायला लागले. आणि आता बघा आपली भाजी पण इकडे साईडला मस्त रेडी झाली आहे. बघा किती छान ग्रेव्ही झाली आहे. आता याच्यामध्ये ना आपण छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि त्याला आहे ना असं वरतून ना मस्त असं शाई लूक येण्यासाठी, एकदम म्हणजे शाई लूकमध्ये कशा भाज्या दिसतात त्या पद्धत, म्हणजे तशा दिसण्यासाठी ना छान थोडंसं पनीरचा एक तुकडा ठेवायचा आणि वरतून तो किसायचा. असं मस्त तो पनीर वरतून मी छान किसला. एवढं ढाबा स्टाईल आपलं हे मटार पनीर झालं होतं ना, खूपच जास्त एकदम कमी वेळात, आणि एवढे टेस्टी झालेलं ना. आणि त्या लच्छा पराठासोबत एकच नंबर लागलं, खरं सांगते तुम्हाला. कारण असा बेत जर आपण घरात करत राहिलो ना, अजिबात मुलं हॉटेलला जायचं नाव घेत नाही. तर बघा एवढी सुंदर ही भाजी झाली होती आणि आपले पराठेसुद्धा एवढे एक नंबर झाले होते.
बघा किती छान झाले आहेत. आणि लच्छा पराठा बघा असाच असतो ना, आपण बाहेर गेलं कधी हॉटेलला वगैरे तर बघा कशा त्याच्या अशा पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात ना. बघा आतून एकदम तो सॉफ्ट झाला आहे आणि वरतून अशी क्रिस्पी. खायला तर एवढा टेस्टी लागला ना, खूप जास्त टेस्टी. खूप खुश झाले पाहुणे माझे. चला मग तुम्ही पण जेवायला या. बाय.